बघ जानकी, मागचं सगळं आता विसरून जा. आपल्यातले जे काही वाद होते ते पेल्यातले पेल्यात. पण बाहेर न आलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जर का आपल्या अधिकारांवर गदा येणार असेल तर आपण एकत्र यायला हवं. ते बाहेरचं कोणतरी तुम्ही या घरात आणलंय, त्याचाच पश्चाताप होतो मला. आईला ते तुम्हाला माझा कळवळा नाही आलाय. तुमच्या कमरेच्या चाव्या गेल्यामुळे तुम्हाला त्याचं दुःख होतंय. अगं माझ्या कमरेच्या नुसत्या चाव्या गेल्या, पण तुझं काय? तुझं कपाळाचं कुंकू तिच्या ताब्यात आहे, त्याचं काय? तुम्ही माझी काळजी करू नका, स्वतःपुरतं बघा. मला तुमच्या कुठल्याही मदतीची गरज नाही आणि सहानुभूतीची तर त्याहून नाही. काल वामण्याने मला दारू पाजली, मला संशय आलाच. दारू पी 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 आलो. नंतर मला काय विचारतो माहिती का, आर्यनचं मर्डर झालं तेव्हा तू कुठं होतास? तोंड उघडलं नाहीस ना? बाटली उघडली, त्याच्याच पैशानं दारू प्यायलो आणि त्यालाच गंडवला. वामनला काय गरज आहे यात नाक खुपसण्याची? जानकी वहिनींना न्याय मिळवून द्यायचा असेल. परशु, तू आत्ताच्या आत्ता रमावतीला निघ. रमावतीला निघ. निघतो. आता मला फक्त एवढंच बघायचंय की येत्या किती दिवसात तू भाऊजींच्या नावाचं कुंकू लावायला सुरुवात करते. आली, दिवसभरात जेवढा तू माझा विचार करतेस ना, तेवढा जर तू स्वतःचा केलास तर तुझं खूप भलं होईल. तुझं भलं होत आहे ना, तेवढं खूप आहे. हातातून निसटून जाणाऱ्या प्रत्येक क्षणावर प्रेम करते मी. हातातून निसटून जाणाऱ्या भूतकाळाच्या शिडीवरच आपला वर्तमान चढत असतो, हे लक्षात ठेव. एखाद दिवशी या घरातून वाईट पद्धतीने बाहेर फेकली जाशील ना, तेव्हा तुला माझे शब्द आठवतील. त्यामुळे इथून पुढे या घरात जे काही क्षण जगशील त्या प्रत्येक क्षणासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आर्यन माझा नवरा होता बाबा. त्याला कसं? तू तुझ्या बापाला अजून पुरता ओळखला नाही अमृता. राजकारणात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. मम्मा प्लीज जाऊ दे अमृता, या विषयावर आपण नको चर्चा करायला. कुठल्या बापाला आपल्या मुलीचं पांढरं कपाळ बघण्यात आनंद मिळेल? तुझ्या बापाला झालाय अमृता. तो तुला कळत नसला तरी मला कळतोय. तुला खोट्यात पाडायला दादाची एक साक्ष पुरेशी आहे, एक साक्ष. आणि तुला काय वाटतं, तू परशूचं नाव घेतल्यानंतर तो इन्स्पेक्टर लगेच कामाला लागेल? तो पहिल्यांदा जाऊन हे सगळं दादाला सांगेल, त्याच्यासमोर शिफ्टी हलवेल आणि मग त्यालाच विचारेल, तुमचीच बायको तुमच्या भावाचं नाव घेतेय, मी काय करणार? म्हणजे खून केल्यानंतर सुद्धा परशु दादा ताठ मानेने फिरणार? दादा म्हणतो परशु त्याच्याबरोबर दिल्लीला होता. तू म्हणतेस त्याला हॉस्पिटलमध्ये पाहिला दाढी काढताना. कशावर विश्वास ठेवायचा? माझ्यावर. आता ह्या विषयावर वाद नको. परशु दादांची माझ्यावर वाईट नजर होती तरी मी गप्प बसले. त्यांनी सुमिताईला आयुष्यातून उठवलं तरी मी गप्प बसले. आणि आता मला खरंच असं वाटतंय की आर्यनचा खून परशु दादांनी केलाय, तरी मी गप्प बसू. तेव्हा माझं ठीक आहे, मी नाही बोलू शकत आहे. पण तुझं काय? का त्यांच्या पापाचा घडा अजून भरलाच नाही? जानकी,